कृषी मंत्री इथं आहे, ते 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला देत आहेत. करोडो रुपये तुमच्या करता राज्य सरकार खर्च करताय. मित्रांनो, इथपर्यंतच नाही, माझ्या शेतकऱ्याच्या करता 0% व्याजाने पीक कर्ज हेही आपण चालू ठेवलेलं आहे. त्याचाही फायदा माझ्या भावांनी घ्यावा. आमचे विरोधक काय टीका करतात, अरे आया बहिणींच्याकडे लक्ष दिलं, महिलांच्याकडे लक्ष दिलं, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष केलं. अरे असं कसं करेल, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? आमची पण ती भाऊ आहेत, आमची पण ती मुलं आहेत, आमचे पण ते वडील आहेत, त्याच्यावर त्यांच्याकडे मी दुर्लक्ष कदापि करणार नाही. तशा पद्धतीनं मी वागणार नाही. मित्रांनो, उलट आता माझ्या शेतकरी वर्गाच्या करता धनंजयनी माझ्या लक्षात आणून दिलं, कॅबिनेटला सांगितलं की आपल्याला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला पैसे द्यायचे राहिले. धानाला प्रफुल्लभाई पटेल यांच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तिकडे धान पिकतं, कोकणात यांचं धान्य पिकतं, त्यामध्ये आम्ही धानाला 20,000 रुपये दिले. त्याच्या पद्धतीनं एकरी 5,000 रुपये आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना आपण दिलेले 2 हेक्टर पर्यंत. मित्रांनो, शेवटी द्यायचं खूप मनापासून असतं, परंतु आपल्या तिजोरीमध्ये पण तेवढा पैसा लागतो.